आता वेळा जळगाव जिल्ह्यातील रावेर मतदारसंघाकडे पक्षाने आदेश दिला तर लोकसभा निवडणूक लढणार अशी घोषणा एकनाथ खडसे यांनी अनेकदा केली होती। मात्र अचानक आता प्रकृतीचं कारण देत खडसेंनी निवडणुकीतून माघार घेतली। त्यामुळे खडसेंनी सुनेच्या सोयीची भूमिका घेतल्याची चर्चा आता शरद पवार गटात सुरू झाली। पाहूया या संदर्भातला एक रिपोर्ट। नाथाभाऊंनी सुनेच्या सोयीची भूमिका घेतली। शरद पवार गटाच्या नेत्यांचा आरोप। खडसेंनी तलवार म्यान केल्यानं चर्चा। मुळामध्ये रावेरमध्ये खडसे विरुद्ध खडसे ही लढाई होणार नाही। एकनाथ खडसेंनी लोकसभा निवडणुकीतून घेतलेल्या माघारीनंतर ते स्वपक्षीयांच्याच निशाण्यावर आले। उघडपणे कोणी टीका करत नसलं तरी खडसेंनी सून रक्षा खडसेंच्या सोयीची भूमिका घेतल्याचा आरोप शरद पवार गटाच्या नेत्यांनी केला। रावेर लोकसभा मतदारसंघात भाजपने रक्षा खडसे यांना उमेदवारी दिल्यानंतर शरद पवार गटाकडून एकनाथ खडसेंची उमेदवारी निश्चित मानली जात होती। मात्र प्रकृतीचं कारण देत एकनाथ खडसे यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे। मुळामध्ये रावेरमध्ये खडसे विरुद्ध खडसे ही लढाई होणार नाही। रोहिणीताई खडसे किंवा मी तर माझ्या प्रकृतीच्या कारणासाठी फार पूर्वीपासूनच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच निवडणुका लढवू अशा स्वरूपाचं एक धोरण घेतलं। मला डॉक्टरांनी अजून या संदर्भातली परवानगी दिलेली नाही। असं वाटतं की ते उभे राहणार नाही, मग कोणाला तरी थातूर मातूर कोणाला तरी पुढे करतील, उभं करतील आणि मग सुनेची निवडणूक सोपी जाईल अशा प्रकारचा कयास त्यांचा आहे असं लोक बोलायला लागले। मला असं वाटतं की त्याच्यात कुठेतरी जे वास्तविक आहे ते तसंच दिसतंय की नरेंद्र मोदी साहेबांच्या या म्हणजे विकासाच्या झंझावातामध्ये चांगले लोक त्यांच्या बरोबर जायला तयार होतात। तसं आता असं वाटायला लागलंय की राष्ट्रवादी डमी उमेदवार देते काय? राष्ट्रवादी शरद पवार साहेबांची याला मान्यता आहे की खडसे साहेबांची मग कलागुण आहे की व्यवस्थित उमेदवारी मिळवून घेतली आणि आता एक डमी उमेदवार देऊन महायुतीचा एक उमेदवार निवडून आणायचा असं असेल तर खऱ्या अर्थाने अभिनंदनच करावं लागेल। पण मी माझा निर्णय जरा थोडं थांबून घेणार आहे। दुसरीकडे रक्षा खडसेंच्या उमेदवारीनंतर जळगावात भाजपमध्ये नाराजी असल्याची चर्चा आहे। काही पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत। त्यावर माझी पदाधिकाऱ्यांशी चर्चा झाली आहे। नाराजी दूर होईल असा विश्वास रक्षा खडसेंनी व्यक्त केला। जे काही कार्यकर्ते आहे अमोल भाऊंचे त्यांची समजूत ते काढण्यासाठी तिथे पदाधिकारी गेलेले होते आणि पदाधिकाऱ्यांनी पण मला हाच विश्वास दिला की ताई पक्षाने आदेश दिलेला आहे आणि आम्ही पक्षाच्या बाहेर आम्ही जाणार नाही, म्हणून पक्ष संघटनेसोबत आम्ही आहे। जी उमेदवारी तुमची जाहीर करण्यात आलेली आहे तर त्या उमेदवारीला आमचा कोणताही विरोध नाही आहे आणि आम्ही सगळे लोक पूर्ण मेहनतीने आम्ही या सगळ्या प्रक्रियेमध्ये सामील होऊन आम्ही कामाला लागू। लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी सज्ज असलेल्या खडसेंनी अचानक माघार घेतल्यानं चर्चा तर होणारच। आता रक्षा खडसेंविरोधात महाविकास आघाडी कोणता उमेदवार देते हे पाहणं महत्त्वाचं आहे। हिरा ढाकणेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।